कधी कधी कंटाळा पण येतो, कारण त्याला वेळ लागतो, पण मार्कही जास्त असतात, मोहमार्कांचाही असतो. पण तरी आपण लिहितो. मग मुलं भान विसरतात, की आपल्याला किती वेळ होता. मग कोणी 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 शेवटी घेतो तो प्रश्न लिहायला, कोणी सुरुवातीला घेतो, मग त्यात वेळ जातो. शेवटी घेतला तो पूर्ण होत नाही. असा सगळा गोंधळ होतो. तर त्याच्या आधी आपल्याला निबंधाचा सराव करावा लागेल. पण तो कसा करायचा मग? आता निबंध म्हणजे काय? तर एखाद्या विषयाची मुद्देसूद मांडणी. तो विषय परफेक्ट मांडला गेला पाहिजे. त्याची इतकी प्रॅक्टिस झाली पाहिजे, की त्या निबंधामध्ये सगळे मुद्दे आले पाहिजे, जितके स्टेप्स आपल्या असतात. त्यात आपल्याला लिहिता-लिहिता शुद्ध लेखनाकडेही लक्ष द्यावं लागेल. खोडतोड करू नये. त्याच्यानंतर योग्य विषय आपल्याला निवडावा लागेल. आपल्याला 2-3 विषय जर दिलेले असतील, तर आपल्याला ज्या विषयाची भरपूर माहिती आहे आणि नीटनेटकी माहिती आहे, फिगर नीट माहिती आहे किंवा त्याच्याविषयी आपल्याला नीट सांगता येईल. आपण कधी-कधी कन्फ्युजन होतं आपलं, की "अरे, मी हा घेऊ." मग कधी-कधी आपल्याला वाटतं, की "नाही, नाही, हा घेऊ, हा घेऊ." असं करता-करता भलताच विषय निवडला जातो आपल्याकडून. म्हणून आपल्याला मुद्देसूद विषय मांडायचा असेल, तर त्याची निवड सुद्धा नीट करावी लागेल त्या निबंधाच्या विषयाची. आणि मग तुम्ही सुरुवात करावी. त्याचा आरंभ करावा निबंधाचा. तो करत असताना तुम्ही टॉपिकला साजेसं असं एखाद्या कवितेच्या ओळी किंवा तुम्हाला काही इंग्लिश कोटेशन्स येत असतील, ते तुम्ही लिहू शकता तिथे आणि मग तुम्ही तुमचा विषय मांडावा. आणि त्यानंतर आरंभ झाल्यानंतर तुम्हाला मुख्य मुद्द्यावर यावं लागेल मध्ये, की त्या विषयाचं महत्त्व काय आहे? काय त्या विषय काय म्हणतोय, काय बोलतोय, काय सांगायचंय, तो विषयाचं महत्त्व मांडा. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सलगता असू द्या. म्हणजे विषय मांडताना असं नको व्हायला, की मी ज्याच्याविषयी बोलतोय ते सोडून मी दुसरंच काहीतरी चालू केलं किंवा दुसरा टॉपिक मी त्यात टाकला असं व्हायला नको. त्याला आपण सलगता म्हणू. म्हणजे सुरुवातीला झाला आरंभ, नंतर विषयाचं महत्त्व, विषयाची मांडणी आणि मग सलगता म्हणजे त्याच्यामध्ये जे लिहायचंय आपल्याला त्याच विषयाविषयी माहिती आली पाहिजे. मग त्यानंतर तुम्ही अ, विषयांतर करायला नको. मग बरेचदा सत्यता असली पाहिजे आपल्या ॲज पर टॉपिक असतं. कल्पनात्मक निबंध लिहत असाल, तर त्याच्यामध्ये तुम्ही आपली कल्पना मांडू शकता. ते माहिती आहे इमॅजिनरी असतं सगळं. पण सत्यता तुमच्या निबंधात असली पाहिजे. तुम्ही टॉपिक बघून तुम्ही ठरवा, की तुम्हाला काय सत्यता त्याच्यामध्ये आणायला हवी आणि मग त्याचं आकलन तुम्हालाही झालं पाहिजे आणि वाचणाऱ्याला पण झालं पाहिजे, "अरे, हा काय लिहितोय?" त्याचं लिहिणं म्हणजे मला समजतंय की नाही किंवा तुम्ही लिहिता तुम्हालाही आपण वरती लिहितो, आपण वर बघतच नाही, खाली लिहत जातो. समजलं पाहिजे आपण काय लिहितोय. म्हणजे आपलं डोकं जागेवर पाहिजे जरा लिहिताना, कारण तो फार महत्त्वाचा विषय आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला समजा करंट टॉपिकवर लिहायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला वाचन सुद्धा खूप करावं लागेल. कारण कधी-कधी काय होतं करंट टॉपिकचं कधी-कधी आठवतच नाही आपल्याला. बरोबर. मग तो अर्धवट राहतं. मग त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे, की मी जे मांडलं ते असं माझं मत असं आहे, मी हे असं मांडलं, असंच असायला हवं. मी या मताचा आहे. अशी तुम्हाला आपली स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे. त्याची तुलना दुसऱ्याशी करता आली पाहिजे, की मी हे का करतो? दुसऱ्याचं म्हणणं मी का मांडत नाही? कारण याच्यामध्ये ही सत्यता आहे किंवा हेच मला योग्य वाटतं. असं म्हणून तुम्ही तुमचं मत मांडायचं आणि मग त्या निबंधाचा शेवट करायचा, की आणि त्याचं कारण तुम्ही देऊ शकता, की मी या कारणामुळे असं-अशी मांडणी आता तुम्ही जे करताय, तुम्ही मी वापरू नका शब्द त्याच्यात. हं, हं. आपल्या मनाशी बोलायचंय. बरोबर, निबंधामध्ये तुम्हाला कोणाला उद्देशून लिहायचं नसतंच कधी. त्याच्यामुळे बरोबर, आपल्या मनाला प्रश्न करायचा, आपल्याला उत्तर बरोबर मिळते आणि बरोबर. मग त्याचा समारोप तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला निबंधाची मांडणी करायची म्हणजे तुम्ही जे काही आता हे सांगितलं, की मला ज्याच्यातून काय मेसेज मिळाला म्हणजे विद्यार्थ्यांना पण सोपं करून बरोबर, सांगतो बरोबर. आणि हं. काय महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडले त्याचं पण एक रिवाईज करतो, की बरोबर. विषयाची जी निवड आहे, ती खूप हां, योग्य पद्धतीने केली पाहिजे. बरोबर. याच्यात तुम्हाला हे तुमचं कौशल्य पण आहे, की तुम्ही कोणत्या विषयाला हात घातला पाहिजे आणि कोणत्या विषयाला हां, हात नको हां. ते घालायला. बरोबर. की आपल्याला ज्याच्यात कॉन्फिडन्स आहे, की आपण ज्याच्यात लिहू शकतो, तर तेवढाच हां, तो तुम्ही टॉपिक निवडला पाहिजे. बरोबर. त्यानंतर एक स्ट्रक्चर तुमचं असलं पाहिजे हं. निबंधाचं, की बाबा तुम्ही सुरुवात कशी करणार आहात. तुम्ही शेवटी काय मेसेज तुम्ही देणार आहात. तर बरोबर. हे जर तुमच्या डोक्यात असेल, तर तुम्ही पॉइंट ए म्हणजे तुमची सुरुवात आहे आणि हां. पॉइंट बी म्हणजे निबंधाचा शेवट आहे. मग तुम्ही तो जो वाचक आहे, त्याला तुम्ही पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत कसे घेऊन जातात आणि बरोबर, बरोबर. त्याला इंटरेस्ट पण आला पाहिजे तुमचं ते हां. निबंध वाचण्यामध्ये किंवा वाचण्यामध्ये. आणि बऱ्याच वेळेला मॅडम काय होतं, की माझा जास्त संपर्क येतो हे जे 18 ते 24 हा जो वयोगट आहे. ब तर बरोबर.
रोज भरपूर फोन्स येतात मला आणि हं, मार्गदर्शनासाठी वगैरे. हं, हं, तर यांच्या आयडियाज एक तर सगळ्यात पहिले क्लिअर नसतात, हं, की कुठल्याही बाबतीबद्दल आयडियाज अजिबात क्लिअर नसतात. अर्धवट माहिती असते. एक हं, पॉइंट. हं. बरोबर. दुसरी गोष्ट, एखाद्या विषयाबद्दल जर आपण चर्चा करत असलो, तर हे अनाहूतपणे त्याला फाटे फोडत जातात. हो. मग त्याला जर विचारलं, की "बाबा तुझा अभ्यास कसा सुरू आहे? आता तुझ्या अभ्यासाचं हं, काय नियोजन आहे?" तर ते अभ्यासाचं बोलता-बोलता ते हळू ते फॅमिली बॅकग्राऊंड, फॅमिलीमध्ये असे प्रॉब्लेम्स चालू आहेत किंवा माझ्या कॉलेजमध्ये तो इव्हेंट चालू होता. मग त्याच्याबद्दल ते अ, हां. हो, भरकटण्याचं हो. जे प्रमाण आहे, हरकत नाही. बरोबर. की आपला विषय काय चालू आहे, मग त्याला ओढून आणायला लागतं, की "अरे बाबा, आपला हा विषय चालू होता. अभ्यासाबद्दल आपण बोलत होतो." तर ह्या सगळ्या गोष्टी मला ज्या फेस होतात, की हां, मुलांच्या आयडियाज क्लिअर नसतात आणि त्या कशा आपण एक्सप्रेस कराव्या, समोरच्याला टू द पॉइंट कसं सांगावं, बरोबर. तर ह्याची कमी असते. तर तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे, की ह्या सगळ्या क्वालिटीज मुलांमध्ये असल्या पाहिजे. हो. आणि कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. 2 मुद्दे जर तुम्ही मांडत असाल किंवा 2 हां, पॅराग्राफमध्ये विचारांची कनेक्टिव्हिटी, सातत्य असलं पाहिजे. बरोबर. आणि अशा पद्धतीने आता याच्यामध्ये भरपूर स्टेप्स असतील इन्व्हॉल्व्ड, भरपूर टेक्निक्स असतील. आता तुम्ही हां, जेव्हा व्हेरिएशन्स असू शकतात. बरंच. तुमच्या लेक्चर्समध्ये तुम्ही त्यापुढे एक्सप्लेन हं, करणारच आहात, की काय स्टेप्स हो. फॉलो केल्या पाहिजे. बरोबर. पण जर ओव्हरऑल आपण बघितलं तर ह्या सगळ्या महत्त्वाचे पॉइंट्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत. हां, असायला पाहिजे. बरोबर. आणि याच्यामध्ये मॅडम, मला फक्त आणखीन एक क्लॅरिटी पाहिजे, की जी बऱ्याच हां. मुलांना अजूनही याच्यामध्ये एक डाऊट असतो, हं, की उदाहरणार्थ ज्या प्रकारचे आता विषय येतात, हं. की भारताच्या स्वातंत्र्याला आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि जर उदाहरणार्थ असा विषय आला निबंधाचा, की मी आजचा भारत बोलतो आहे. तर मुलं काय बरोबर. करतात, की इतिहासामध्ये यांनी जे काही वाचून ठेवलेलं आहे, हां, हां. अगदी 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली होती आणि मग 1942 मध्ये महात्मा गांधींनी असं म्हटलं होतं, असा संदेश दिला होता. हे सगळं म्हणजे फॅक्ट्स तिथे लिहून येतात. तर मला फक्त एवढं तुम्ही सांगा, की निबंध म्हणजे कल्पना विस्तार का निबंध म्हणजे जे तथ्य आहेत, की जे फॅक्ट्स आहेत, त्यांचं त्यांना एका सुसंगतपणे लिहिणे. हं. नेमकं काय आहे निबंध लेखन म्हणजे? आता निबंधाचे अनेक प्रकार आहेत खरं हं, म्हणजे. हं. हं. कल्पनात्मक आहेत, वर्णनात्मक आहेत, प्रवासात्मक आहेत. अ, अ, एखाद्या हिस्टॉरिकल प्लेसचं वर्णन आहे किंवा इमॅजिनरी पण आहेत बघा आपण करतो. मी असा असतो तर, मी हे झालो तर, मी पक्षी झालो तर, हे अरे अनेक प्रकार आहेत. आपल्याला त्या निबंधाच्या प्रकारानुसार निबंध लिहावा लागेल. पण जिथे तुम्ही तो विषय निवडला त्याची सत्यता मात्र तुम्हाला लिहावी लागेल. हं. तुम्हाला असं जुन्या काळात जाऊन पुन्हा असं लिहत बसायची काही गरज नाही. तुम्हाला सत्य जे आहे किंवा त्याच्यावर आधारित तुमचं मत किंवा 2 पॉइंटची तुलना किंवा त्यातून जे एडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस, फायदे-तोटे मिळू शकतात. आता आपण नाही का संगणकाचे फायदे-तोटे एकदम सिंपल विषय 9वी, 10वी, 12वीत आपण खूपदा हं, वाचला. तर त्याच्यात तुम्ही काय लिहाल बरं? खरंच लिहाल ना? त्याचे हं. खरे फायदे आणि त्याचे तोटे. बरोबर. खरं नुकसान जे तो त्याला कोणी नाकारू नाही शकत, की "अरे नाही, कॉम्प्युटरने हे नुकसान नाही होत. अजिबात नाही, खोटं आहे." असं होतच नाही. जे जगाला दिसतंय, जे तुम्ही अनुभवताय, ती सत्यता त्याच्यात आहे ना. म्हणून मग तुमचा सत्यता ही त्या निबंधाच्या प्रकारावर अवलंबून राहील, की तुम्ही कुठला विषय लिहिता आहात. तर तुम्हाला ते लिहावं लागेल. इमॅजिनरीमध्ये तुम्ही काही लिहू शकता. मी विमानात बसलो किंवा मी पक्षी झालो, विमानाच्या टपावर बसलो, हे तुम्ही काहीही लिहू शकता. मी नारद मुनी झालो, हे लिहू शकता तुम्ही. आपण बरोबर. नाही का, आपण नसतो ते, पण आपण कल्पना करतो, की मी हे असतो तर, हे आपल्या निबंधामध्ये ॲड आहे. पण जिथे तुम्हाला सत्यता माहिती आहे, तो विषय तुम्ही निवडा आणि तोच तुम्ही विस्तृत लिहा. बरोबर. असं त्याचं आणि तुम्हाला निवडता आलं पाहिजे. नाहीतर हं. मग असं होतंय, की आपण विषय वर्णनात्मक निवडतो आणि आपण त्याच्यामध्ये इमॅजिनरी काही पण टाकतो. तर मग ते बरं. विसंगती होते मग तिथे आणि म्हणून मग मार्क्स कमी पडतात. तर आपला बरोबर आहे. विषय सलग असू द्या. अगदी आपण नेहमी त्या याच्याशी निगडीत असलं पाहिजे. आपल्या जो टॉपिक शीर्षक जे आहे, हं. शीर्षकाशी तुम्ही हे राहा. अगदी कनेक्टेड शॉर्टमध्ये असलं पाहिजे. शीर्षकाला पाहत राहा नेहमी. मी बरोबर जातोय ना, शीर्षकाला पाहून तुम्ही आपलं मत मांडा किंवा आपला निबंध लिहा. असं बरोबर आहे. आपल्याला येईल. म्हणजे याचा हं. एक समरी मांडायची म्हटलं तर निबंध लेखन म्हणजे मूलतः एक कल्पना विस्तार आहे.
हां, आणि जिथे-जिथे म्हणजे आता परत तो कसा त्याचा प्रकार आहे. मग हां, वर्णन आहे किंवा कल्पनात्मक आहे. पण हां, मेन म्हणजे तुम्हाला तुमचे विचार मांडायचे आहेत. बरोबर. आणि मग जिथे सपोर्टिव्ह फॅक्ट्स आहेत, ते तुम्ही तिथे जिथे गरज असेल तिथे तुम्ही ॲड करू शकता. हां, उलट तुमचा निबंध त्यांनी जिवंत होतो. तुम्ही जर हं, फॅक्ट आणि घडामोडी चालू त्याच्यात टाकल्या, वापरलं तुम्ही काही थोडे 1-2 आकडेही टाकले तुम्ही हरकत नाहीये, पण संबंधित असेल तर निबंधाशी. तर तुम्ही तुमचा निबंध प्रभावी होतो. तुम्ही हे वापरू शकता त्याच्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे हं. नुसतंच बाबा समजा करंट अफेअर्सवर असेल, तर मग मोदी अमुक हां, वर्षी या देशात गेले होते. मग या हां, नेत्याची अशी भेट झाली होती. मग नुसतं हां. फॅक्ट्स लिहून न येता ना, विचार मांडणे आणि बरोबर. जिथे-जिथे फॅक्ट्स इम्पोर्टंट आहेत, त्या तिथे मांडणे. हां, गरज असेल तिथे तुम्ही लिहू शकता. बरोबर. बरोबर. तर हेच मला विद्यार्थ्यांना हे कन्व्हे करायचं होतं. विद्यार्थी तुम्ही सगळे ऐकत आहात. मोठ्या संख्येने जॉइन झालेले आहेत. तुम्ही तुमच्या जर काही शंका असतील, आता हे जे आपलं डिस्कशन सुरू आहे, तुम्हाला या संपूर्ण डिस्कशनबद्दल काही शंका असतील, प्रश्न असतील, तर तुम्ही सगळ्या ज्या तुमच्या शंका आहेत, त्या तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. शेवटच्या टप्प्यामध्ये मी मॅडमला ते तुमच्या वतीने प्रश्न विचारेल. चालेल. तुम्हाला अजून काही प्रतिक्रिया वगैरे द्यायच्या असतील, तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. मॅडम पुढे मला थोडंसं आता या डिस्कशनला पुढे न्यावंसं वाटेल आवडेल, की आपण सारांश लेखनाबद्दल बोललो. आपण हो. निबंध लेखनाबद्दल बोललो. हं. भाषांतर जे आहे, मराठी भाषांतर म्हणजे एक इंग्लिश पॅसेज दिलेला असतो, तर त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असतं. बरोबर. तर यासाठी काय स्किल्स असले पाहिजे आपल्याकडे? हां. तर दोन्ही पॅरा असतात ना, इंग्लिशचं मराठीत करायचं आहे आणि मराठीचं इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये हो, करायचंय. हो, हो. तर आपल्याला जर मराठी उतारा दिलेला आहे, तर त्याला पहिले तुम्ही नीट वाचा. त्याच्या शब्दाचे अर्थ माहिती करा. मनामध्ये पटकन त्याला इंग्लिश शब्द योजा किंवा आठवा किंवा तुम्हाला ते कन्स्ट्रक्शन वाक्यरचना करता आली पाहिजे, की इथे मराठीत असं म्हटलेलं आहे, तर मग मी इंग्रजीत कसं लिहिलं पाहिजे. कारण मराठी आणि इंग्रजीत बरेच फरक जसं मराठीमध्ये आदरार्थी शब्द वापरतात. हं. आपण, तुम्ही वगैरे. इंग्लिशमध्ये तसं नाहीये. एकच शब्द यू शब्द म्हटला की त्यात सगळे आले. वी म्हटलं की बरोबर. सगळे आले. पण अ, हेच तुम्हाला करता आलं पाहिजे. कधी-कधी चुका होतात, की आपण शब्द असतो किंवा तुम्ही असतो, तर त्या इंग्लिशमध्ये त्याचं दुसरंच रूपांतर होऊन जातं. ते व्हायला नको. पण याच्यासाठी मग महत्वाचं म्हणजे इंग्लिशचंही वाचन भरपूर पाहिजे. इंग्लिश संवाद पाहिजे. तुम्ही एकमेकांशी कम्युनिकेशन केलं पाहिजे. परत तेच आलं रीडिंग, रायटिंग एंड लिसनिंग 3 स्किल आले. बरोबर आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा मी तेच सांगेन, की तुम्ही जितकं जास्त वाचाल, जितकं जास्त बोलाल आणि जितकं जास्त लिहाल, तितकं तुम्हाला ते सोपं जाईल. त्याच्यासाठी आणि मग हे स्किल तर तुम्हाला पुढे उपयोगी येणार आहे ना. हो. तुम्ही जेव्हा अधिकारी व्हाल, तेव्हा तुम्हाला हे 3 स्किल खूप उपयोगी पडतील. त्याचा अभ्यास तुम्हाला आतापासूनच करावा लागेल. कारण तुम्ही जे शिकले, आता कसं आहे क्लासेस नाहीये, तुम्हाला सगळं ऑनलाईन करायचं आहे. त्याच्यामुळे हे जे स्किल आहेत, हा जो सराव आहे, ही जी प्रॅक्टिस आहे तुम्हाला स्वतःचीच स्वतः करायची आहे. तुम्हाला तुमच्या चुका दुरुस्त कोणी करणार नाहीये. तुम्हाला स्वतःचाच अभ्यास करायचा आहे. तुम्ही काय बोलता तुम्हालाच तुमचं ठरवायचं आहे, चुकीचं आहे की बरोबर आहे, मग मी याला कसं करेक्ट करायचं. त्याच्यामुळे लिसनिंग, रीडिंग, रायटिंग 3 स्किल तुम्ही हे करा आणि त्याच्यातूनच तुम्ही इंग्रजीचं मराठीमध्ये, मराठीचं इंग्रजीमध्ये त्याच्यासाठी तुम्हाला शब्दसंपदा भरपूर लागेल. व्होकॅब्युलरी ज्याला म्हणतो आपण, ती बरोबर आहे. तुमची भरपूर असावी लागेल. कारण थोडे टफ येतात. बघितले मी जे पॅरा ते टफच असतात. ते इतके ईझी नसतात, की आपण अगदी रीतीने तो करू शकू भाषांतर त्याचं. त्याच्यामुळे तुम्हाला त्या भाषेत म्हणजे वाचताना त्याचा अर्थ कळला पाहिजे. त्या विषयाला कधी-कधी असं असतं, की एका शब्दाचे 2 अर्थ होतात. तर आपल्याला नेमका अर्थ तिथे कुठला वापरायचा आहे, कुठला वाक्प्रचार वापरायचा आहे, कुठली फ्रेज वापरायची आहे, कुठलं म्हण वापरायची आहे, ते तुम्हाला स्वतःला ठरवायचंय आणि हे सगळं वेळेच्या आत करायचंय. कारण की वेळ पण बघावा लागेल ना. नाहीतर आपण विचार करत राहू, आपला वेळ निघून जाईल, मग आपण लिहूच नाही शकणार. त्याच्यासाठी स्पीड तुम्हाला जरुरी आहे. स्पीड कधी येतो? जेव्हा तुम्ही लिहत राहाल. प्रॅक्टिसने. तुम्ही घड्याळ लावा आणि लिहा. इंग्लिश पॅरा लिहा. घड्याळ लावा, मराठी लिहा आणि मनानेच आपल्या इकडलं भाषांतर मराठीचं इंग्लिश, इंग्लिशचं मराठी. आपणच एखादा पॅरा लिहा, त्याचं इंग्लिश करून बघा. कशाला पुस्तक बघता? स्वतःच लिहा. स्वतः विषयी लिहा. मी काय केलं आज दिवसभरात ते लिहा. एकदम उत्तम भाषेत लिहा मराठीमध्ये आणि त्याचं मग तुम्ही इंग्लिशमध्ये रूपांतर करा.
तुम्ही जेव्हा करंट आज मी काय अभ्यास केला लिहा, अभ्यासाविषयी लिहा. या विषयाचा मी काय केला त्या हे सगळं इंग्लिशमध्ये लिहा, याचं रूपांतर करा. तुम्हाला शब्द लवकर सापडतील. कारण ते स्वतः बरोबर. विषय आहे ना, पटापट सापडतील. आणि अशीच ती प्रॅक्टिस होईल. मग तुम्ही जेव्हा भरपूर सराव कराल, तेव्हा तुम्हाला दोनही भाषा अगदी इझिली तुम्ही ट्रान्सलेट करू शकाल. बरोबर आहे. मॅडम याच्यामध्ये हां. एक तुम्ही सुरुवातीला पण एक एक मुद्दा मांडलात आणि त्याच्यात तुम्ही असं बोलला होतात, की मुलांनी इंग्लिशचा अभ्यास खूप चांगला केलेला असतो, कारण की इंग्लिश थोडं टफ असतं आणि मराठीकडे दुर्लक्ष करतात. हां. आणि आता पण तुम्ही सांगितलं, की भाषांतर करताना दोन्ही भाषांवर प्रभुत्व पाहिजे. हं. म्हणजे इंग्लिशचं अगदी बरोबर. मराठीमध्ये करताना किंवा मराठीचं इंग्लिशमध्ये करताना दोन्ही भाषांवर आपलं प्रभुत्व असेल तरच आपण ते करू करू शकू. शकतो. बरोबर. इथे म्हणजे तुम्हाला एक मुद्दा मला सांगायचा आहे, की एम-पी-एस-सीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये एक खूप मोठा गट असा आहे, की त्यांचं मराठीमध्ये ओव्हरऑल चांगलं ज्ञान आहे, चांगलं प्रभुत्व आहे. पण इंग्रजीमध्ये त्यांचा प्रॉब्लेम आहे. इंग्लिशमध्ये भरपूर मुलांचा प्रॉब्लेम आहे. खूप असं सिग्निफिकंट एक पॉप्युलेशन आहे हं. एम-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांमध्ये, बरोबर. की एक तर त्याच्यामध्ये इंग्लिशबद्दलची भीती म्हणा हं. किंवा इंग्लिशबद्दलचं एक वातावरणाचा पण एक प्रभाव पडतो, की ग्रामीण भागामधून आपण आलेलो असतो. हो. मॅक्सिमम मुलं हे ग्रामीण भागातले आहेत. मग त्या प्रकारचं वातावरण नसतं, की ज्याच्यामध्ये इंग्लिश वर प्रभुत्व मिळवता येईल किंवा प्रॅक्टिस होईल. हं. कुठल्या ना कुठल्या अनेक कारणांमुळे मुलांचं इंग्लिश हे भरपूर कच्चं राहून जातं आणि हां. जेव्हा एक्झाम येते तेव्हा फक्त त्यातल्या त्यात मराठी एक म्हणजे दोन्ही डेमन्स आहेत, दोन्ही राक्षस आहेत. मग त्यातल्या पण त्यात मराठी कमीत-कमी समजतं तरी. हां, हां, हां. असं असतं, मग की त्याच्यामुळे चला माझी मराठी भाषा आहे, म्हणून मी मराठीकडे वाचलं. हां, बरोबर. तर मराठीकडे मुलं लक्ष देतात, पण इंग्लिशकडे लक्ष देणं राहून जातं. तर हां. अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? हां, आता काय करावं लागेल, बघावं लागेल आपल्याजवळ वेळ किती आहे. हं, कारण की आपल्याला प्रत्येक विषयाला महत्त्व द्यायचंय. हं. आणि इंग्लिश ही भाषा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बरोबर आहे, की आम्हाला लहानपणापासूनच त्याची भीती वाटते. अर्थात जे मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले आहेत, सुरुवातीपासून त्यांना प्रॉब्लेम येत नाही कधीच. नाही. म्हणजे ते त्यांची सवय असते ती. त्यांना सगळं इंग्लिशमध्येच असल्यामुळे ते मुलं शिकून जातात आपोआप. आणि जे मुलं मग मराठी मीडियम, हिंदी मीडियमच्या शाळेमध्ये शिकतात, त्यांचा एकच विषय इंग्लिश असतो. त्याच्यामुळे त्यांना तो जड जातो थोडा. तर ते त्याच्याकडे लक्ष देतात, पण असं परिपूर्णता म्हणतो आपण जिथे ती येत नाही किंवा फ्लुएन्सी म्हणू आपण त्याला, ती येत नाही, भाषेवर प्रभुत्व राहत नाही. आणि मग पुढे काय होतं, की आपण आर्ट, कॉमर्स घेतो, तर आपण मराठी मीडियममध्ये घेतो, हिंदी मीडियममध्ये घेतो. फार कमी मुलं इंग्लिश मीडियममध्ये आर्ट्स, कॉमर्स घेतात. फार हं, कमी. हं. भरणा हा मराठीकडेच असतो सगळा. आणि बरोबर मग आहे. जे बी-एस-सी घेतात किंवा जे इंजिनिअरिंग डॉक्टर करत होतात त्यांचा प्रश्न नाहीये. त्यांना येतं इंग्लिश. त्यांचा तो प्रश्नच नाही. पण थोडं भीती याच मुलांना असते ज्यांचं मराठी माध्यमातून किंवा हिंदी माध्यमातून शिक्षण झालेलं आहे. तर अशा मुलांना तुम्हाला इंग्लिशकडे खूप जास्त लक्ष द्यावं लागेल. परत रीडिंग, रायटिंग, लिसनिंग. बरोबर आहे. तुम्ही त्याचा स्पेशल क्लास लावू शकता. पुण्यात राहणाऱ्या मुलांसाठी सिम्बायोसिसमध्ये फार छान क्लास आहे इंग्लिश स्पीकिंगसाठी. त्याच्या लेव्हल आहेत तिथे आणि तुम्हाला तिथे वर्षभराचा एक डिग्री डिप्लोमा टाइप पण तिथे एक कोर्स आहे. एक स्पेशल ग्रामरचा पण कोर्स आहे. तर काय असतं माहितीये का, आपण जर एम-पी-एस-सीची परीक्षा देणार आहोत, तर आपण 1 महिन्याचे निर्णय नसतात आपले. असं नाही. म्हणत नाही आपण, की या येत्या नोव्हेंबरमध्ये मी एक्झाम देईल. नाही. कुठलीही मोठी एक्झाम तुम्हाला द्यायची, तुम्ही त्याची वर्षभर तयारी करा आधी. त्याच्यामध्ये लँग्वेजला प्रिफरन्स द्या. त्याच्यात तुम्हाला नसेल जमत, तर खरंच तुम्ही इंग्लिश स्पीकिंग क्लासेस लावा. त्याचा खूप फायदा होतो किंवा नाही हे आपल्यावर डिपेंड असतं. बरोबर. आपण काय करतो? कारण की आपण काय करतो क्लास करून आल्यावर तासभरच आपण तेवढं बोलतो. आपण 23 तास आपण आपलीच भाषा बोलतो मग. तर ते नको व्हायला. तुम्ही ग्रुप करा, डिस्कशन करा, पॉइंट ठेवा समोर एखादी गोष्ट. आज म्हणायचं याच्यावरच आपण डिस्कस करू आणि क्लासेस तुम्ही लावा म्हणजे तुम्हाला थोडा त्याचा सहभाग घेता येईल ना बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, वाचण्यामध्ये. सतत करत राहा कारण की मी बघितलेलं आहे, की जे टोटल मराठी मीडियममधून शिकलेले मुलं आज फ्लुएंट इंग्लिश बोलतात. बरोबर आहे. स्वच्छ शुद्ध इंग्लिश बोलतात ते. त्यांना कुठेही प्रॉब्लेम आला नाही. पण त्यांनी कधी क्लासेस पण लावले नाही. त्यांनी ते अचीव्ह केलं. त्यांनी ते मिळवलं. त्याच्यासाठी इंग्लिश न्यूजपेपर वाचा. इंग्लिश स्टोरी बुक वाचा. हितवाद पेपर सगळ्यात चांगला असं हं. म्हणतात सगळे. त्याची भाषा समजते. कठीण नाहीये. टाइम्स ऑफ इंडियाची हां, भाषा बरोबर आहे. कठीण आहे. बरोबर आहे. पण हं. हितवाद पेपर छान आहे.
आणि त्याच्यानंतर तुम्ही डिस्कशन करा, ऑडिओ ऐका आणि तुम्ही त्यांचे एक्सेंट थोडे ऐका. कारण तुम्हाला पुढे ऑफिसर झाल्यावर ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागणार आहे. बरोबर आहे. तुमच्या व्हिजिट बरोबर. राहतील. तुम्हाला बाहेर परदेशात सुद्धा जावं लागेल किंवा तुमच्याकडे भेट द्यायला बाहेरचे डेलिगेट्स येतील किंवा तुमचे कलीग्स असतील ते तुमच्याशी कधी-कधी इंग्लिश बोलतील किंवा काही स्टुडंट्सशी तुम्ही चर्चा कराल, कुठल्या अथॉरिटीशी चर्चा कराल, तर हा भाग येईलच. त्याच्यामुळे आपण याच्यासाठी तयार असलं पाहिजे. म्हणून तुम्हाला जितके उपाय करता येतील तुम्ही सुरुवातीला करा. भाषेवर प्रभुत्व मिळवा. मग 2 विषय तयार होतात आपले. मग आपलं टेन्शनच कमी होते एकदम. समजा तुम्हाला बरोबर आहे. पुढच्या वर्षी एक्झाम द्यायची आहे ना, तुम्ही आत्ता तयारी करा 2 भाषेची सगळ्यात पहिले आणि मग तुम्ही बाकी विषय तुम्हाला येतातच मग. त्याची बरोबर आहे. तुम्ही जुळणी करा, सराव करा. तर असं आपल्याला करता येईल भाषेच्या विकासासाठी. मॅडम आपल्याकडे ज्या प्रकारचे मुलं आहेत, एकूण जे विद्यार्थी संख्या आहे आपल्याकडे, तर हं, आपल्याकडे विशेष ही गोष्ट मला इथे सांगायला आवडेल, की जवळ-जवळ 50% मुलं अशी आहेत, की ज्यांचं पूर्ण शिक्षण मराठी मीडियममध्ये झालेलं आहे, ग्रामीण भागातून आहेत बरोबर. आणि त्यांना इंग्रजीबद्दल भरपूर भीती आहे. हं, तेवढीच विद्यार्थी संख्या आपल्याकडे अशी सुद्धा आहे, की ज्यांचं लहानपणापासून इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये हो, शिक्षण झालेलं आहे बरोबर. आणि फ्लुएंट इंग्लिश सुद्धा बोलतात आणि त्यांना मराठीबद्दल भरपूर भीती आहे. हं, आणि आणखीन म्हणजे विद्यार्थ्यांना पण माहिती असेल, की स्वप्न स्टडीज हा ऑनलाईन म्हणजे असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे पूर्ण हं. महाराष्ट्रामध्ये, की सगळे विषय आपल्याकडे बायलिंग्युअल शिकवले जातात मॅडम. अच्छा. अरे वाह! इतिहास असो, भूगोल असो, विज्ञान असो, दोन्ही भाषांमध्ये त्यांना शिकवलं. कन्सेप्ट शिकवल्या जातात. मग ते मराठी विद्यार्थ्यांना इंग्लिशबद्दल पण जे कीवर्ड्स आहेत ते सुद्धा माहिती पडतात हां. आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना मराठी बाबा ॲक्सेलरेशनला मराठीत काय म्हणतात? हं, सेलला मराठीत काय म्हणतात? तर पेशी म्हणतात. बरोबर. तर हे दोन्ही जे मीडियम्स आहेत यांना बॅलन्स करण्याचे जे प्रयत्न आहेत, हे फक्त स्वप्न स्टडीजमध्ये होतात. बरोबर. बाकी कुठेही जर आपण बघितलं तर 99% जे कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा हो. ऑनलाईन आता तथाकथित ओपन झालेले आहेत. हं, हं. तर त्यांनी फक्त मराठीवर फोकस केलेला आहे. फक्त मराठीमध्ये शिकवलं जातं आणि इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत. मॅडम तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, हं. की जे मार्केटमध्ये जे बुक्स अवेलेबल आहेत हां. एम-पी-एस-सीसाठी, इंग्लिश मीडियममधून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकही असं चांगलं पुस्तक नाहीये, की जे हं, हं. त्यांनी इंग्लिशमधून ते रेफर करू शकतात एम-पी-एस-सीसाठी. हे बरोबर. आजचं दुर्दैव आहे, हं, हं. की इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांच्या उलट भरपूर हाल होतात, की त्यांना रेफर करायला काहीच मिळत नाही. हो. आणि मग अशा वेळेस त्यांच्यावर ही पाळी येते, की "बाबा रे, पहिले मराठीत शिक आणि मग अभ्यास कर एम-पी-एस-सीचा." मग इंग्लिशचा अभ्यास. बरोबर. तर मराठीचं महत्त्व काय आहे? तर कदाचित मला असं वाटतं मुलांना आता हे कळेल, की काय महत्त्व आहे मराठीचं आणि इव्हन किंबहुना इंग्लिशचं पण महत्त्व काय आहे. हं, हं. दोन्ही भाषा एक्झाममध्ये आहेत, मेन्स परीक्षेमध्ये आहेत आणि दोन्ही भाषा शिकण्यावाचून पर्याय नाही. नाही. बऱ्याच बरोबर. वेळेला मॅडम असं होतं, की आपण ज्या गोष्टीपासून पळतो आपल्या आयुष्यामध्ये, तर ती गोष्ट बरोबर पुढे येऊन आपली वाट अडवते आणि बरोबर. ती गोष्ट बरोबर. आपल्याला कव्हर करावीच लागते पुढे. तेच बोलले ना मी आता. तुम्ही हं, अधिकारी होणार आहात, हं. तर तुम्हाला दोन्ही भाषांचा सामना करावा लागणार. कारण पेपर्स मराठीतूनही असतात, रूल्स, रेग्युलेशन्स इंग्लिशमधूनही असतात. तर तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागणार आहे आणि आपण कुठलंही काम हाती घेतलं, तर त्याचं प्लॅनिंग करतो पहिले. त्याचं रूपरेषा आखतो, त्याच्या स्टेप्स करतो आणि मग आपण ते पार पाडतो हळू-हळू. तसंच ह्याचंही करावं लागेल, की तुम्हाला जर येत असेल तर प्रश्नच नाही. दोन्ही भाषेवर प्रभुत्व असेल तर तुम्ही डायरेक्ट अभ्यासाला लागा. पण जर बरोबर. येत नसेल तर थोडं-थोडं तुम्ही 4 महिन्याआधी, 6 महिन्याआधी तुम्ही भाषेला आपलंसं करा आणि मग तुम्ही पुढे जा. म्हणजे मला असं वाटेल, की ही पूर्वतयारी म्हणू आपण पूर्व एक्झामच्या आधीची पूर्वतयारी अशी तयारी आहे. करायला बरोबर आहे. पाहिजे माझ्या मते. कारण ती बरोबर आहे. ही एक्झाम आहे आणि तुम्ही खूप जबाबदार ऑफिसर बनणार आहात, अधिकारी बनणार आहात. तर तुमची ती तयारी कायम तुम्हाला मदत करेल पुढे. तुम्ही जर बरोबर आहे. असं केलं आधी तर. मी गावात राहणाऱ्या मुलांना, विलेजमध्ये राहणाऱ्या मुलांनाही सांगेल हेच, की हं, हं. त्यांची जो नेट आहे, पुस्तकं तुम्ही घेऊन जा. थोडं 1-2 महिन्याचा क्लास लावा, एक आयडिया घ्या. अगदी ज्यांना अजिबातच टच नाहीये त्या भाषेचा, इंग्लिशचा
की लहानपणापासून ते मराठी मीडियममध्ये शिकले आणि इंग्लिशही जेमतेमच आहे. तेच आहे. असं जर तुम्ही ठरवणार असाल, तर तुम्हाला ती भाषा पहिले शिकावी लागेल, थोडे तरी. म्हणजे बरोबर. तुम्हाला एक आपलं मत मांडता आलं पाहिजे, एवढी भाषा तर आलीच पाहिजे. आणि आपल्याला जे समोर आलेलं आहे कागद ते वाचता आले पाहिजे. एवढी भाषा तर तुम्हाला जमली पाहिजे. तेव्हाच तुम्ही ही परीक्षा पास करण्याचा अर्थ राहील ना. बरोबर आहे. तर त्याची पूर्वतयारी एक्झामच्या आधीची पूर्वतयारी अशा तयारी आहे. पद्धतीने झाली पाहिजे. मॅडम ही जी हां, माहिती तुम्ही सगळी सांगतात ना, की जे माझे विद्यार्थी विशेष करून जे 12वी पास झालेले आहेत नुकतेच. अ, अ, हां. आपल्याकडे बरेच मुलं अशी आहेत, की जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची मुलं आहेत, की ज्यांना 2 वर्षानंतर हं, एक्झाम द्यायची आहे. तर त्यांना मला असं वाटतं, की ही जी बरं. तुम्ही जी काही सगळी माहिती सांगताय, ती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. महत्वाची आहे. हां. आणि तुम्ही आता सांगितलं, की जर आपण मोठ्या पदांवर जर कुठे असू आणि जर कुठल्या एका भाषेचं ज्ञान आपल्याला नसेल, तर मग हं, त्याच्यामुळे जे विनोद घडतात किंवा जे हास्य होतं आपलं पूर्ण समाजासमोर हं, किंवा असे बरेच किस्से हं, आहेत म्हणजे प्रॅक्टिकली घडलेले आहेत. त्याचे भरपूर व्हिडिओज सुद्धा YouTubeवर अवेलेबल आहेत किंवा चित्रपटांमध्ये पण दाखवलेलं आहे, की मोठे-मोठे हो. नेते असू द्यात किंवा अधिकारी असू द्यात, त्यांना इंग्लिश येत नाही. मग त्यांना कसे हां. प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. तर असं हं, हे विद्यार्थ्यांना तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे, की तुम्हाला अधिकारी झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची गरज भासणार आहे. मग ते मराठी असू द्यात, मराठी नाही आलं, तर मग कॉमन जे व्यक्ती आहेत ते तुमच्यावर हसतील, की काय साहेबाला मराठी येत नाही, 4 ओळी मराठीच्या येत नाही. अ, हं, हं. हो, जर असंही होतं. अधिकारी बरोबर. असेल, सीनियर असेल, तर तो आपल्याला झापेल, की बाबा तुला काय 2 ओळी तुला इंग्लिशमध्ये टाइप करता येत नाही. तर अशा भरपूर अगदी समस्या यांना फेस कराव्या लागू शकतात. निर्माण होतं. मॅडम अगदी मी खरं. टप्प्यावर आता येतो जरा, की हो. म्हणजे सारांश लेखन, निबंध लेखन, भाषांतर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. एक महत्त्वाचा जो इश्यू आहे तो पूर्व परीक्षेमध्ये, की हं, त्याच्यामध्ये अ, कदाचित आपलं त्याच्यावर चर्चा झाली नसेल आपण जेव्हा आधी बोललो त्याच्यावर. पण एक हं, हं. इन्फॉर्मेशन मला सांगायला आवडेल, की पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा यांना लिखाणाचं काही असं नॉलेज विचारलं जात नाही. परंतु पूर्व नाही. परीक्षेमध्ये जो एक पेपर आहे, तो बुद्धिमापनाचा. त्याला आपण सी-सॅट हं, म्हणतो. आणि हं. त्याच्यामध्ये सुद्धा मराठी वाचन कौशल्य त्यांचं बघितलं जातं. त्याच्यामध्ये मराठी उतारे दिले जातात आणि उतार्यावर आधारित जे प्रश्न आहेत, तर हे भरपूर संख्येने विचारले जातात. म्हणजे काही प्रश्न असे असतात, की काही उतारे असे असतात, की जे दोन्ही भाषांमध्ये ट्रान्सलेट करून दिलेले असतात. म्हणजे हं. एकच उतारा तो इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. आणि बरं. काही असे उतारे असतात, की ते फक्त मराठीमध्ये विचारले जातात आणि हां, काही उतारे फक्त इंग्लिशमध्ये विचारले जातात. हां. आणि हे जे उतारे असतात मॅडम, खरंच हे डिफिकल्ट असतात. आणि खूप डायव्हर्स म्हणजे विषय असतात त्यांचे, की विद्यार्थ्यांना पण कदाचित माहिती नसेल तर त्यांना सुद्धा मी इथे सांगू इच्छितो, की आपण वर्षभर इतिहास, भूगोल, विज्ञान, पर्यावरण, चालू घडामोडी हे सगळं वाचतो. हं, पण खऱ्या अर्थाने जेव्हा पूर्व परीक्षेमध्ये जो उतार्यांचा जो पेपर आपल्या समोर येतो, हं. तेव्हा आपल्याला म्हणजे एक प्रकारे कळतं, की अरे, मराठी भाषा ही अशी पण असते. हां. आणि बरोबर. मॅडम बघा इतिहास, भूगोल हे सगळं तर ठीकच आहे. पण मी हं, तुम्हाला विषयांची नावं सांगतो, की कोणत्या-कोणत्या विषयांवर उतारे येतात आणि निबंध येतात. जसं इतिहास, आंतरराष्ट्रीय किंवा पॉलिटिक्स याच्यावर तर येतातच. मानसशास्त्रावर मॅडम उतारे येतात. बरं. मोठे-मोठे उतारे येतात सायकॉलॉजीवर. हो, हो. त्याच्यानंतर नातेसंबंध, हां, त्याच्यानंतर आपलं समाजशास्त्र, हां. त्याच्यानंतर विज्ञान, त्याच्यानंतर पर्यावरण, विज्ञान तंत्रज्ञान, त्याच्यानंतर खूप डायव्हर्स असे विषय असतात. त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी सुद्धा असतं आणि बरोबर. विशेष करून जे मराठीचे जे पॅसेज असतात, हं. तर अक्षरशः असं वाटतं, की आपल्याला की आपण कुठेतरी कादंबरी वाचतो आहे किंवा कुठलंतरी म्हणजे प्रमाण भाषा असलेलं ते जे मराठी असतात, तसे ते पॅसेज आपल्याला आपल्यासमोर येतात. हं. आणि कदाचित माझा जो अनुभव आहे इतक्या वर्षांचा, की बऱ्याच विद्यार्थ्यांचा तसा फीडबॅक पण आलेला आहे, की हां. या लेव्हलचं जे मराठी आहे ते पहिल्यांदा त्यांच्या म्हणजे जेव्हा ते एक्झाम हॉलमध्ये असतात, हं, तेव्हा त्यांना या लेव्हलचं मराठी वाचायला मिळतं. म्हणजे हं. इतर वेळेस आपण न्यूजपेपर वाचतो, तर ते अगदी नॉर्मल आपलं दैनंदिन लेव्हलचं मराठी असतं. तर याच्याबद्दल थोडंसं मॅडम तुम्ही सांगा, की तुम्ही ज्या पुस्तकांचं महत्त्व सांगितलं किंवा न्यूजपेपरचं महत्त्व सांगितलं, काय आपण विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे, की अजून काय-काय
मुलांनी फॉलो केलं पाहिजे? तुम्ही पुस्तकं वाचायला सांगितलेले आहेत. मग त्याच्यासोबत अजून काही ते करू शकतात का ते इम्प्रूव्ह हं, करण्यासाठी? हं. काही तुम्ही टेक्निक सांगाल का त्यांना? तुम्ही आता विषय सांगितले मला, की व्हेरियस विषयामधून उतारे येतात. हो. मी पण ते अनुभवलेलं आहे, कारण मी जेव्हा एक्झाम दिली, तर भाषाच समजत नाही पहिल्यांदा. आता मराठी सुरू झालं. पूर्वी फक्त इंग्लिश, हिंदीच असायचं हां. आमच्या वेळेस. हं, हं. एम-पी-एस-सीच्या एक्झाममध्ये यू-पी-एस-सीच्या एक्झाममध्ये इंग्लिश, हिंदी असायचं हो. आणि इकडे मराठी. पण ती मराठी भाषा ही इतकी कठीण असायची, की चारदा वाचल्यावरही आपल्या लक्षात यायचं नाही. बरोबर. विषयच लक्षात यायचा नाही सगळ्यात पहिले. असे व्हेरियस विषय तिथे असतात, अगदी असतात. मानसशास्त्र, समाजशास्त्र, त्याच्यानंतर पॉलिटिक्सवर, सायन्सवर, आंतरराष्ट्रीय एखाद्या घडामोडींवर किंवा एखादा शोध असेल त्याच्यावर किंवा नातेसंबंधांवर किंवा असे गुंतागुंतीचे उतारे असतात ते आणि त्याचे क्वेश्चन इतक्या सहज रीतीने आपल्याला देता येत नाही. असे बरोबर आहे. कन्फ्युजिंग असतात नेहमी. तर त्याच्यासाठी वाचन हाच एक पर्याय. अच्छा. म्हणजे तुम्ही नुसते उतारे वाचून नाही होणार. तुम्हाला वेगवेगळ्या नेत्यांचे उतारे वाचावे लागतील, त्यांचे समाजशास्त्रावरचे विचार वाचावे लागतील. त्याच्यानंतर तुमचे तत्वज्ञानावरचे विचार वाचावे लागतील. कारण हे बघा, ही जी परीक्षा आहे ना, याच्यात तुमच्या उमेदवाराला चतुःशृंगी बनावं लागते. चारही दिशाचं ज्ञान ज्याला असेल, तो अधिकारी असावा अशी अपेक्षा आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे इतके मोठे विषय दिलेले आहेत ना सगळे. कुठे विषय आहे? किती विषय आहेत मोजा तुम्ही. खूप विषय आहेत. मग तुम्हाला प्रत्येक विषयात परफेक्ट व्हावं लागेल. तुम्ही कौन बनेगा करोडपतीचा अभ्यास जेव्हा करता, ज्यांनी कोणी पार्टिसिपेट केलं असेल किंवा मी 6 राउंड क्लिअर केले होते. हो, हो, हो. पुढे नाही झालं माझं. हो, हो. अर्थात ते व्हिडिओ जेव्हा पाठवले तेव्हाच ते कॅन्सलेशन आलं. हं, हं. पण त्याच्यात मात्र ते जे अभ्यास करतात तो एक विषयाचा नाही करत ना. त्यांना बरोबर आहे. म्हणजे चारही बाजूने अभ्यास करावा लागतो. त्यात सगळे विषय इन्क्लूड असतात. तुम्हाला माहिती आहे तुम्ही जेव्हा बारकाईने तो गेम पाहता तेव्हा तुम्हाला समजतं, की किती कठीण आणि कन्फ्युजिंग प्रश्न आहे. बरोबर आहे. आपला वेळ पण नसतो द्यायला. अशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल. तुमच्याजवळ वेळ नाहीये आणि तुम्हाला उत्तर द्यायचंय. हं, हं. हे तंत्र तुमच्या डोळ्यासमोर जेव्हा असेल, हे तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही ठेवाल, तेव्हा तो अभ्यास होईल, की आता वेळ नाहीये आणि करायचं सगळंच आहे. सगळे कामं एकत्र आलेले आहे म्हणून त्याची तयारी सुरुवातीपासून पाहिजे. मी जे म्हटलं ना, पूर्व परीक्षेची पूर्वतयारी. बरोबर आहे. त्याच्यात तुम्हाला जागतिक घडामोडींविषयी तर बरेच पुस्तकं मार्केटमध्ये मिळतात ना आणि हो, हो. तुम्हाला तुमचे करंट अफेअर पूर्ण न्यूजमधूनच घ्यावे लागतील. तेच बरोबर आहे. येतात ना, हो, करंट अफेअर हो. जास्त येतात त्याच्यामध्ये. तर तुम्हाला तो विषय रोज तुम्हाला इंग्लिश न्यूज बघायला लागतील, मराठी न्यूज बघायला लागतील, हिंदी न्यूज बघायला लागतील. न्यूजच बघा. बाकी नका बघू. बाकी बरोबर वेळ आहे. घालवू नका. तुम्ही परीक्षेला बसला आहात, तुमची मनाची तयारी आहे, तुम्हाला काहीतरी बनायचं आहे, तर तुम्हाला काही गोष्टी सोडाव्या लागतील. काही दिवसासाठी तरी. तर बरोबर आहे. तुम्हाला एक फोकस करावा लागेल, की मला इतका वेळ आहे, तो वेळ वाटून घ्या. समजा तुमच्याजवळ वर्षभर आहे, पुढच्या वर्षी एक्झाम द्यायची आहे. यावर्षी मी 1 महिना याला, 1 महिना याला, 1 महिना याला आणि शेवटचा महिना थोडं सगळं मी करेल. परत त्याची रिव्हिजन पुढल्या 6 महिन्यात करेल. असे तुम्ही त्या अभ्यासाची विभागणी करा आणि बरोबर आहे. रीडिंग करा भरपूर. कारण की तुम्हाला जे आपला मुख्य मुद्दा होता उतारे. हं, हं, ते हं. जे वेगवेगळ्या विषयावर येतात, त्याचं कारणच हे आहे की तुम्ही जेव्हा चारही बाजूचा अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला कुठलाच उतारा जड जाणार नाही. बरोबर आहे. तुम्ही वाचलेलं असेल ना? ठीक बरोबर आहे. आहे. तो उतारा नसेल वाचला, पण त्या पद्धतीचं वाचन तुमचं झालेलं आहे. त्यांना नेमकं लेखकाला काय म्हणायचं आहे, ते तुम्ही ओळखू शकाल आणि तुमची उत्तरं अगदी चांगल्या पद्धतीने देऊ शकाल. म्हणून मॅडम याच्यामध्ये एक मला विचारायचं होतं, की यांची म्हणजे एम-पी-एस-सी आयोगाची सायकॉलॉजी जर आपण बघितली, हं, तर हं. असं कुठेतरी असं वाटतं, की त्यांना माहिती आहे, की विद्यार्थी वर्षभर सामान्य अध्ययन, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी, मुलं चिक्कार या गोष्टींचा अभ्यास करतात. मग त्यामुळे कधी-कधी याच्यापेक्षा वेगळे काहीतरी विषय उदाहरणार्थ आता प्रेम म्हणजे काय? जसं आता मुलं आपण जे या गटातले जे मुलं आहेत, यंग मुलं आहेत, की बऱ्याच वेळेला यांच्या मनात हे विचार असतात किंवा मित्र-मैत्रिणी भेटले, की हे चर्चा सुद्धा करत असतात, की प्रेम वगैरे. तर एकदा एम-पी-एस-सी पूर्व परीक्षेमध्ये प्रेमावर सुद्धा एक खूप मोठा उतारा आला होता, की प्रेम म्हणजे काय वगैरे. त्याच्यानंतर भावना, त्याच्यानंतर इच्छा किंवा हं, लोभ हं, किंवा जसं सोशल मीडियामध्ये काय कशा प्रकारचं आपण आपली वागणूक वगैरे.
तर म्हणजे एमपीएससीला असं एक सायकोलॉजी आहे एमपीएससीची, की हे मुलं पूर्ण सामान्य परफेक्ट आहेत. त्याच्यासाठी एक हं, सेपरेट पेपर सुद्धा आहे पूर्व परीक्षेमध्ये. हं, पण ह्या बद्दल यांचं काय बाबा? यांचं काय मत आहे? किंवा हे या गोष्टींकडे कशाप्रकारे बघतात? तर मॅडम मला एक विचारायचं होतं तुम्हाला, की हं, समजा या गोष्टी आपण अभ्यास करता जर आपण 2 गोष्टी केल्या, की एक तर जे लोकसत्ता न्यूजपेपर, आता कोणते न्यूजपेपर असतात तर मुलांना लोकसत्ता जो आहे, जो प्रमाण मानला जातो एमपीएससीसाठी, तो एक हं, लोकसत्ता आहे. त्याच्यानंतर आपण हितवाद बोलला, तर हितवाद मधलं जे इंग्लिश आहे ते खरंच सोपं आहे. हं. म्हणजे ज्यांना इंग्लिशला सुरुवात करायचं असेल, तर ते हां, हितवाद पासून सुरू करूच अगदी शकतात. बरोबर. परंतु चालू घडामोडीसाठी इंडियन एक्सप्रेस हा प्रमाण मानला जातो. हं, हं. तर जसं भाषेवर जर प्रभुत्व मिळवायचं असेल किंवा हे अवांतर ज्या काही गोष्टी आहेत, अ, त्याच्यावर समजा एक आपला इन्साईट तयार करायचं असेल मुलांना, तर हं. हे जे शनिवार किंवा रविवारची पुरवणी असते मॅडम, हो. न्यूजपेपरची, हं. तर ह्या जर वाचल्या, तर याच्यातून काही फायदा होऊ शकतो का? हां, बघा काय असतं माहितीये का, एक मध्ये पण येते कधीतरी कुठल्यातरी पेपरची गुरुवारी, हां, हां. कोणाची बुधवारी, कोणाची रविवारी. हं. तर या पेपरमध्ये जे दैनंदिन घडामोडी असतात ते तर डेली येतच राहतं. हां. पण पेपरवाल्यांनाही माहिती आहे, की लोकांना काहीतरी वेगळं वाचायला पाहिजे असतं आणि ते बरोबर. नॉलेज असं करंट घडामोडीमधून नसतं. नाही, ते नाही. कुठूनतरी जनरल, आर्टिकल जनरल. मिळवलेले हां. असतात किंवा एखादी कहाणी असते किंवा त्यांना कुणाचे अनुभव असतात किंवा प्रसंग असतात किंवा कोणी काही अचीव्ह केलेलं असते, काही रेसिपीज असतात, काही त्वचेच्या वर आधारित काही रेमेडीज असतात किंवा डॉक्टर्सचे सल्ले असतात, बरंच असतं. तर हे आपण वाचायला पाहिजे. कारण याच्यातूनही नॉलेज मिळतं बरचसं. आणि बरोबर आहे. एक आपला माइंडसेट होतो म्हणजे आपलं डोकं जे भरकटलेलं असतं अभ्यासाने सारखं-सारखं तेच ते, तेच ते. तर आपल्याला एक मनोरंजन म्हणा, एंटरटेनमेंट म्हणा, असं काहीतरी अ, बाजूला जाऊन काहीतरी हवं असतं. तर नक्की वाचावं मुलांनी. त्यात बरीच माहिती असते आणि चांगलं असतात त्याच्या ज्या पुरवण्या असतात त्या फार छान माहिती असते त्याच्यामध्ये. मला तर खूप सवय होती करत असताना माझ्याजवळ खूप आर्टिकल जमा झाले होते आणि 8 मार्चला तर मी जितके पेपर असतात इंग्लिश, मराठी, हिंदी मी हं. सगळे पेपर टाकायला लावायची त्याला, की बापरे! माझ्या घरी आजच्या दिवशी तू सगळे पेपर टाक. हं, हं. कारण की मला प्रत्येक पेपरमधून त्या विषयावर वेगवेगळी माहिती मिळायची. माझा विषयच वुमन्स रिझर्व्हेशन होता. त्याच्यामुळे मला कोण काय म्हणतं, महिलांना काय सुधारणा मिळत आहेत किंवा सुविधा मिळत आहेत आणि त्यांचा विकास होतोय की नाही, कुणाचं काय मत आहे, हे मला प्रत्येक पेपरमधल्या माहितीमधून मिळायचं. म्हणून माझ्याजवळ असा गठ्ठाच तयार व्हायचा 8 मार्चला कमीत कमी 40 पेपर माझ्याजवळ यायचे. बाप असं दरवर्षी मी करायची. माझ्याजवळ ते सगळे कात्रणं ठेवलेले आहेत अजूनही. तर अर्थात माझा तो विषय होता म्हणून पण मला त्याच्याबरोबर दुसरंही काही वाचायला मिळायचंच. तर मुलांनी जे उलट अवांतर असतं ना त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पुरवणी ती वाचावी. त्याच्यात बरेचसे असे विषय असतात, की कधीही आपण वाचलेले पण नसतात. ते कधी येतही नाही आणि ती पुरवणी जर चुकली ना वाचण्यात आपल्या, तर आपल्याला असं काहीतरी सुटल्यासारखं वाटतं कधी-कधी, बरोबर आहे, की आपण बरोबर. शोधतो ती घरामध्ये, की "अगं आई तो पेपर आला होता आणि त्यात ती पुरवणी होती. त्यात एक आर्टिकल होतं. अगं मला ते वाचायचं होतं. ते मिळत नाहीये कुठे." तर असं आपलं तगमग होते एकदम. तर ती खरंच वाचावी. त्याच्यात भरपूर विषय असतात. असं नाही की एकच विषय असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी छोट्या-छोट्या पॅराग्राफमधून 4ही पानावर वेगवेगळे विषय दिसतील. कॉम्पिटिशन्स दिसतील, शब्दकोडे दिसतील, बरंच काही असेल. तर त्यातून उलट तुमचं ज्ञान वाढेल, प्रगल्भताच वाढेल. वाचन होईल, माहिती होईल. हं, तर हं. जरूर वाचावं. आणि जसं एक तर विषयांचं ज्ञान पण होईल हो. आणि त्यासोबत जे लेखन सौंदर्य आहे किंवा हां, आता काही मुलांनी इथे कमेंट करून बरेच मॅडम सुंदर-सुंदर प्रश्न येत आहेत. हां, त्यातला हां. एक आता रेफरन्स आलेला आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो, की भाषेचं सौंदर्य कसं आहे, की त्या लेखकांनी ते आर्टिकल किती सुंदर लिहिलेलं आहे. हां, कशी बरोबर. अलंकारिक भाषा कशी वापरलेली आहे हां, किंवा येस. कधी-कधी बरोबर. काही ओव्या वापरल्या जातात किंवा हो, काही म्हणी हो. वापरल्या जातात. हां, तर हे सुद्धा शिकायला मिळेल मॅडम. हां. बरोबर. मग त्यालाच आपण म्हणू भाषा सजविणे. जसं हं, हं. आपण बाहेर निघताना स्वच्छ सुंदर प्रेसचे कपडे घालून, बुटांना पॉलिश लावून निघतो. कधीच आपण गबाळे कपडे घालून कॉलेजमध्ये किंवा नोकरीला किंवा दुकानात जात नाही. नाही जात, सहसा नाही. नाही जात. 99% लोकं माझं म्हणणं तेच आहे. मग तुम्ही जेव्हा बाहेर पडता, तुम्ही जेव्हा जेवण करता, तेव्हा तुम्हाला सगळं व्यवस्थित पाहिजे. एखादी गोष्ट आईने बनवली नाही, की लगेच आपण म्हणतो, "आज हे नाही बनवलं का गं तू? हे काय ते काढल्याशिवाय चव नाही येत ताई." असं.
मग तसंच अभ्यासाचं किंवा एखाद्या विषयाचं तयारी करण्याचं असंच असतं, की कुठल्या विषयाची तयारी करायची तर तुम्ही मुळापासून करा. तुम्ही मनापासून करा. मनापासून ठरवा. हं. तुमचे वडील आई म्हणतात म्हणून करू नका. तुम्हाला आवडते, मनापासून करा. तुम्ही निवडलंय ना ते, मग त्याला न्याय द्या. तुम्ही करा ते. कारण की जे गळी पडलंय ना, आपण विद्यार्थी आहोत सध्या, तर आपल्याला ते करावंच लागेल. विद्यार्थ्यांची जे कामं आहेत, ते आपल्याला पूर्ण करावेच करावेच लागतील. लागतील, करावेच हां. लागतील. मग त्याच्यात अभ्यास हा सगळ्यात नंबर 1 ची पायरी आहे. हं, त्याला हं. एकदम वरती ठेवावं लागेल आपल्याला आणि असा तासाने 24 तासाचे 24 तास आपल्याला अभ्यासात मग्न राहावं लागेल. जेव्हा आपण झोपतो तेव्हाही चिंतन करत राहावं लागेल, की मी आज काय वाचलं, काय टॉपिक होता, उद्या मला काय बरोबर. वाचायचंय. हं. इतकं चिंतन, मनन त्या अभ्यासाचं आपलं झालं पाहिजे. कारण एम-पी-एस-सी, म्हटल्यावर क्रीम, बरोबर, क्रीमच. बरोबर. तुम्हाला क्रीमच व्हायचं आहे, क्रीमच बाहेर काढायचं आहे आणि तुम्हाला त्याचा सारखाच अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात गुंतून राहावंच लागेल अचिव्हमेंट होईपर्यंत. मॅडम याच्यात आणखीन एक पोट पोट प्रश्न विचारतो, की हां, काही हां. मुलांनी आता कमेंट करून विचारलेलं आहे, की म्हणी आणि वाक्प्रचार ह्या किती म्हणजे कितपत वापरायच्या? म्हणजे एखादा निबंध असेल समजा 1200 शब्दांचा किंवा 600 शब्दांचा निबंध असेल, हं. तर किती म्हणी किंवा किती वाक्प्रचार आणि कुठे-कुठे त्या वापरल्या पाहिजेत? आता तुमचा विषय समजा जो आहे, त्या विषयाला अनुसरून तुम्ही अ, 1 किंवा 2 म्हणी तुम्ही फक्त आपल्या निबंधात टाका. खूप नको, मग आपलं ती कविताच होऊन जाईल. कारण तुम्ही बघा निबंधाचा अभ्यास करा. तुम्हाला लेखक जो निबंध लिहितोय तो सुरुवातीला काहीतरी लिहितो, मध्ये वाटलं तर लिहितो, नाहीतर मग समारोपात करतो काहीतरी किंवा एखादा वक्ता पण बघा भाषण देताना. सुरुवातीला एखादा शेर म्हणा किंवा एखाद्या कवितेच्या ओळी म्हणा. आज मी पण 2-3 कवितेच्या ओळी काढून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला शेवटी म्हणून दाखवणार आहे. कारण त्याच्याशिवाय मजाच नाही. मॅडम प्लीज तुम्ही याच्यातही असं सांगू शकता, असं काही नाही. चालेल ना. मी हो, हो. त्याची सुरुवातच त्यांनी करणार होती, पण हां, हां. ते आपला विषय थोडा दुसरीकडे वळला त्याच्यामुळे राहून गेलं. तर अ, तुमच्या भाषेचं सौंदर्य वाढेल त्याने. हां, प्लीज मॅडम म्हणी, प्लीज. हां. वाक्प्रचार पण हं, खूप नाही वापरायच्या. हं. साजेसं असंच वापरायचं. समजा आपण जेवायला बसलं तर आपण लोणचं भाजीसारखं घेत नाही. आपण एकच फोड घेतो. बरोबर आहे, बरोबर. भाजी, भाजी एवढी घेतो. लोणचं एकच फोड आणि ते ताटाचं सौंदर्य असतं. तुम्ही जर एवढं लोणचं घेतलं तर लोकं म्हणतील, "अरे बापरे! ही काय भाजी आहे का?" ती खाल्ल्या पण नाही जाणार ना. म्हणजे एक गंमत आहे, उदाहरण सांगते. हां, भाषेचं कसं असतं, की तुम्ही ती नीट नेटकी वापरली. अलंकार तुम्हाला नाही वापरता आले, हरकत नाही. गरज नाहीये त्याची. खूप अलंकारिक भाषा वापरून तो निबंध असा काय म्हणू त्याला आपण अ, असा छान नाही वाटणार ना ती भाषा वाचायला. असं आर्टिफिशियल म्हणतो आपण त्याला, ते वाटेल. बरोबर आहे, नक्की बरोबर. काहीतरी काहीतरी लिहितोय बाबा असं. तुम्ही अगदी साजेसं जिथे गरज असेल तिथे आणि काही वाक्प्रचार, काही म्हणी, एखाद्या संतांची ओळ किंवा एखाद्या कवीची एखादी ओळ तुम्ही तिथे टाकू शकता. पण ती अप्रोप्रिएट म्हणजे तिथे योग्य वाटली पाहिजे किंवा ती सूट झाली पाहिजे तुमच्या त्या निबंधाला. वापरू शकता तुम्ही, पण त्याचं प्रमाण योग्य असावं. म्हणजे जिथे वाटेल तिथे आणि अनुसरून त्याचा अर्थ तिथे जुळला पाहिजे. त्या आपल्या बोलताना किंवा आपल्या नाहीतर आपण आपला विषय काय आहे आणि आपण दुसऱ्याच काहीतरी शेरो-शायरी करतोय, तर तिथे तो आपला हे कट होतो मग त्याची सलगता ती नष्ट होते बरोबर, आणि तो वाचणारा परीक्षक म्हणतो, "अरे काय कुठच्या कुठे चालले? विषय सोडूनच दिला." असं म्हणायला लागतात एकदम. आपल्यालाही पटत नाही ना कधी-कधी. कोणी बरोबर. बोलायला लागलं आणि विषय सोडून बोलायला लागला, आपण म्हणतो, "अरे उठा यार आता आपण नाही ऐकू हे भाषण चला." असं निबंधाचं नको व्हायला. ज्यांनी कोणी हा प्रश्न विचारला त्यांना आलं असेल लक्षात हो, कदाचित. हो, हो. हां, मॅडम सुयोग्य काही असं सब्जेक्ट वाईज काही म्हणी किंवा वाक्प्रचार किंवा सुविचार म्हणा, हं. असं तुम्ही काही सजेस्ट कराल का, की बाबा एक प्रत्येक टॉपिक जसं महिला सशक्तीकरण आहे, तर हे हे 4-5 म्हणी आहेत किंवा हे 4-5 सुविचार आहेत किंवा जसं ऐतिहासिक काही असेल, तर हे 4-5 तुम्ही श्लोक म्हणा किंवा ओव्या म्हणा, असं तुम्ही काही सजेस्ट कराल का? किंवा आणि ते कसं आपण तयार करावं? नाही, तुम्हाला खरं म्हणजे ना, तुम्ही स्वतः कवी असाल, तर तुम्ही स्वतःच्या मनाने तयार करून पण ओळी लिहू शकता. पण हं, तुम्ही नसाल, कदाचित काय असतं माहिती आहे का, प्रत्येक जण कवी नसतो. कविता ही उपजत असते म्हणतात ना. हं, हं. कविता मी तुला असं म्हटलं, "अरे कविता कर बरं," तर नाही जमणार आपल्याला. नाही जमणार. कोणी मला म्हटलं, मी आजपर्यंत एकही कविता नाही केली कधी. हं, हं. नाही जमली मला, नाही जमत ती. ती कविता उपजत असते. ती एक प्रतिभाशक्ती असते त्या आधारावर आपण ती करतो. तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला येत असेल तर तुम्ही त्या ओळी जुळवण्याचा प्रयत्न करायचा. पण तुम्हाला नसेल येत तर तुम्ही
प्रसिद्ध संत, प्रसिद्ध कवी, प्रसिद्ध लेखक आणि मेन्शन करायचं तिथे, की कवी सुरेश भटांनी असं म्हटलंय, कवी हे असे म्हणतात, संत ज्ञानेश्वर असे म्हणतात, संत नामदेवांनी म्हटलंच आहे, की अ, अशा पद्धतीने तुम्ही तिथे लिहून समजा बरं. तुम्ही निसर्गावर काही लिहित असाल तर वृक्षवल्ली, आम्हा सोयरी, वनचरी वगैरे असं तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. खूप काही कठीण निबंध तर नसतोच ना, विषय अगदी छान असतात ते. आपण बरोबर. लिहू शकू असे. तर तुम्ही तिथे टाकू शकता. आता एकदम ज्वलंत घडामोडीवर जर असेल, तर आपण तिथे नाही एखादी कविता सूट होतच नाही तिथे. तिथे नाही टाकायची. हं, पण हं. तुम्हाला जर असा वर्णनात्मक वगैरे निबंध लिहायचा असेल, निसर्ग सौंदर्यावर लिहायचा असेल किंवा एखाद्या संतांचा निबंध असेल, संत वाङ्मय वगैरे असा निबंध आला असेल, तर निश्चित तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. हं, हं. आणि तुम्हाला जमत असेल, तर तुम्ही पण ती ओळ स्वतः बनवून लिहू शकता. असं बंधन तर नाहीच आहे ना, की कवीचीच ओळ टाकली पाहिजे असं नाहीये. बरोबर. निबंध कसा मुक्त असतो म्हणतात. हं, हं. निबंध मुक्त तो मुक्त हस्ताने लिहायचा असतो. फक्त विषयाला अनुसरून असावा, ही अपेक्षा असते. बरोबर आहे. तर माझा तोच पहिले सुरुवातीला प्रॉब्लेम व्हायचा, की मी या बाबतीत थोडासा कच्चा असायचो. हां, म्हणजे निबंध लिहिताना वगैरे, निबंध लेखन वगैरे ठीक होतं, पण इतर वेळी समजा आपण बाहेर वगैरे असलो, चर्चा करत असलो, तर कविताच्या ओळी ऑटोमॅटिक येऊन जातात. येतात. इथे पण येत नाही. कधी-कधी तिथे वेळेवर येत नाही किंवा सुरुवात आठवते आणि अरे ते पुढचं काय होतं? मग ते डॉट, डॉट, डॉट करून मग ते खूप बॅड इम्प्रेशन पडतं. नाही येत कधी-कधी. त्याच्यासाठी पण वाचन लागतं बरं. हं, हं, त्याच्यासाठी तुम्हाला कविता वाचन भरपूर पाहिजे. कमीत कमी हं. प्रसिद्ध कवींच्या कवितेच्या ओळी काही तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. हं. बऱ्याच लोकांना असते बघा सवय. हो. बोलताना, वाचताना, लिहिताना ते यूज करतात त्याचा किंवा म्हणजे म्हणींचा ज्यांना सवय आहे त्यांना तर त्या पाठच असतील. पाठच परंतु असतो. समजा ज्यांना सवय नाहीये, पण त्यांना हं, लिहायचं आहे, की बाबा हं. तर हे मुलं असे करू शकतात, की महात्मा गांधींचे काही सुविचार किंवा अमुक एखाद्या विचार प्रसिद्ध करून व्यक्तीचे लाईन्स ते जर लिहून ठेवले आणि ते जर पाठ करून घेतले. हां. कारण ना निबंधाचं अ, कविताच्या ओळी, संतांचे वचनं, त्याच्यानंतर तुम्ही शायरी एखादी एखादी म्हणजे उच्च त्याचा अर्थ असलेली, उच्च दर्जाची आणि तुम्ही काही वाक्प्रचार तुम्ही त्यात घालू शकता. हे त्या निबंधाचं सौंदर्य आहे. उलट हं, त्यांनी तो निबंधाला छान छान दिसतो तो आणि छान असं वाचायला पण असं मध्ये-मध्ये ओळी, मध्ये पॅरा, मध्ये माहिती, मध्ये मग त्याचे एडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस सगळं ते एक स्टेप बाय स्टेप आपल्याला येत राहतं ना, त्याच्यामुळे ते मजा येते वाचायला निबंधाची. बरोबर आहे. अरे, आम्ही एम-एला असताना मराठी वाङ्मयामध्ये हं, हं. लास्ट इयरला 100 मार्काचा एकच निबंध लिहा असा पेपर असायचा आम्हाला. हां. अजूनही अरे असेल. बाप! हां, हां. एकच विषय 100 मार्कांचा. आता मुलांनो ऐका, तुम्ही काय लिहाल बरं 100 मार्काच्या निबंधामध्ये 3 तास? सांगा. मी 60 पेजेसचा निबंध लिहिला होता. अरे बाप! संत वाङ्मयावर. मग त्या संत वाङ्मयाचा निबंध लिहिताना तुम्हाला किती वाचावं लागलं असेल? त्या बरोबर आहे. संतांची त्यांचं चरित्र, त्याच्यानंतर त्यांनी रचलेल्या सगळ्या कविता म्हणा, दोहे म्हणा, अभंग म्हणा, मग त्याचे अर्थ, मग त्याचा समाजाला काय उपयोग झाला? मग त्यांनी ते त्या आपल्या प्रवचनातून कसं समाजाचा विकास केला, हे सगळं त्या निबंधात येतं बरं. बरोबर तर आहे. असं बरोबर. तुम्ही बोलत होता, तुम्ही विचार करा, तुमचा निबंध किती कमी मार्काचा मराठी 25 ना? हो, हो. 25 हां, आम्ही 100 मार्काचा निबंध लिहिला एम-ए बरोबर मराठीला. आहे. आणि मॅडम काही मुलं आपल्यासोबत जे आहेत ते यू करणारे पण आहेत. कारण अच्छा, की आपल्याकडे यू-पी-एस-सीचं पण कोचिंग दिलं जातं. बरं. अ, यू-पी-एस-सी मेन्समध्ये 250 मार्काचा पेपर असतो. हां, फक्त निबंधाचा आणि ते पण काही दिवस म्हणजे 2016 पर्यंत एकच निबंध असायचा हां. 250 मार्कांसाठी आणि त्याला 2500 शब्दांची लिमिट असायची. हं. आणि आता 250 मार्कांसाठी 2 निबंध विचारले जातात आणि 1200 शब्दांचे त्याला वर्ड लिमिट आहे. आणि परत आपल्याकडे मॅडम आपलं जे स्वप्न स्टडीज प्लॅटफॉर्म आहे, हं. जरीही एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी ह्या 2 विषयांना आपण फोकस केलेलं असतं, तरी आपल्याकडे सगळे जे विद्यार्थी आहेत, त्यांना मी जवळ-जवळ 17 ते 18 परीक्षांची तयारी करायला सांगतो. अच्छा, हां. आणि बरोबर. जे सगळे विषय आहेत, ते आम्ही कॉमन पद्धतीनेच शिकवतो मुलांना, की हं, तुम्ही आमच्याकडून शिका आणि तुम्ही कोणतीही परीक्षा द्या नॅशनल लेव्हलची, तर तुम्हाला हं, त्यात फायदाच होईल. त्यात तोटा काही होणारच नाही. हं. एक सी-ए-पी-एफ नावाची एक्झाम आहे. त्याच्यामध्ये मेन्समध्ये 5 निबंध विचारले जातात मॅडम. म्हणजे हां. 8 विषय दिलेले असतात. त्या 8 पैकी 5 लिहायचे असतात आणि एकेका निबंधाला 20-20 मार्क असतात आणि किती हं, 600 300 शब्दांची वर्ड लिमिट असते. हं. तर अशा खूप डायव्हर्स प्रकारच्या परीक्षा आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलं, की बाबा प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल.
हो. मॅडम 2.5 तासाच्या पेपरमध्ये तुम्हाला 5 निबंध लिहायचे आहेत आणि ते हा. एक निबंध म्हणजे एक विषय हो. आणि परत त्याचं पूर्ण सगळं एक निबंध लिहिता लिहिता आपल्याला दमछाक होते आणि त्या पेपरमध्ये 5 निबंध लिहायचे आहेत. कसे लिहायचे बरं. परत म्हणजे मी सारांश जर लेखन तुम्ही आहे. घेतला संत वाङ्मयावर तुम्ही पीएचडी करू शकता. हो, हो. तुम्ही बरोबर. किती तरी लिहू शकता तुम्ही त्याच्यावर. त्याला काही लिमिट आहे का? बरोबर आहे. तो विषय तुम्हाला दिलेला आहे त्यांनी आणि तुम्हाला 3 तास दिलेले आहेत. तुम्ही भरपूर लिहू शकता त्याच्यावर. बरोबर आहे. पण तुमची बरोबर. तेवढं वाचन पाहिजे, तेवढी तुमचा अभ्यास पाहिजे. म्हणजे अ, अ, कठीणच आहे एक प्रकारे ते. पण बरोबर. एक प्रकारे मजाही येते तो अभ्यास करायला आणि म्हणजे लिहत असताना तर आपण भानच राहत नाही, हं, हं. की कारण आपल्याला झालेलं असतं तर आपण आरामात लिहू शकतो व्यवस्थित बरोबर आहे. एकदम. बरोबर आहे. मॅडम निबंधाला घाबरायचं नाही खरं म्हणजे. बरोबर आहे. छान विषय आहे उलट. इंटरेस्ट पण घेतला तर त्या गोष्टी हां, सहज त्या सोप्या होतात. सहज, सहज. मॅडम आपल्या क्लासची वेळ होत आलेली आहे. भरपूर आपलं म्हणजे महत्त्वाच्या टॉपिक्सवर डिस्कशन झालं. हं. शेवटचा मी प्रश्न विचारतो, की एक स्पेसिफिक एका विद्यार्थ्याने डाऊट विचारला होता. हो. की सगळे मला असं वाटतं, की सगळ्यांचे डाउट्स हे आलेले आहेत. क्लिअर झालेत. हां, डायरेक्टली, इनडायरेक्टली आपण सगळेच टॉपिक्स घेतलेले आहेत. हां. आणि परत पुढच्या वीकपासून आपले रेग्युलर क्लासेस चालूच होणार आहेत. हो. आणि मग त्याच्यामुळे प्रत्येक जसं निबंध लेखन असू द्यात किंवा सारांश लेखन असू द्यात, हे आपण डिटेल्समध्ये हे घेणारच आहोत. हां. तर जे विद्यार्थी काही प्रश्न बाकी असतील तर एक्झॅक्ट लेक्चर्समध्ये ते मुलाचे सॉल्व्ह होऊन जातील. एक शेवटचा मी प्रश्न विचारतो, की एका विद्यार्थ्याने खूप सुंदर प्रश्न विचारला, की आपण सगळे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातून आहोत. हं, मॅडम आपल्याकडे जे विद्यार्थ्यांची जर मी डेमोग्राफी जर तुम्हाला सांगितली, तर हं. अगदी गडचिरोली, गोंदिया या भागातूनही मुलं आहेत. नागपूरमधून विद्यार्थी आहेत. म्हणजे बरं. विदर्भ पूर्ण कव्हर झालेला आहे. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर मराठवाडा, त्याच्यानंतर खानदेश, म्हणजे हं, अगदी पालघर, मुंबईपासून तर गडचिरोली, गोंदियापर्यंत आणि नंदुरबारपासून तर रत्नागिरी, सावंतवाडीपर्यंत आपले विद्यार्थी हं. पूर्ण महाराष्ट्रातून स्वप्न स्टडीजला विद्यार्थी संख्या आहे. आहेत. आणि त्या एका विद्यार्थ्याने आय थिंक निलेशने प्रश्न विचारला आहे. मला खूप निलेश शिंदे खूप सुंदर वाटलं, की आपण सगळे वेगवेगळ्या भागातून आहोत आणि आपली हं. प्रत्येक म्हणजे असं म्हणतात, की 50-50 किलोमीटरला मराठी भाषा बदलते. पण मग आपला जो भाग आहे, जसं मी प्रॉपर विदर्भातला आहे, आपण सुद्धा प्रॉपर विदर्भातलेच आहेत. पण मग बरोबर. निबंध लिहिताना प्रमाण भाषा लिहावी का आपल्या आपल्या रिजन मधली भाषा लिहावी? हं. काय म्हणजे निबंध लिहिताना कुठल्या भाषा वापरावी आपण? निबंध लिहिताना प्रमाण भाषाच लिहावी. बरोबर. आपली भाषा कधीच लिहू नये. कारण की आपली परीक्षेची भाषा ही प्रमाण भाषा आहे. हो, शुद्ध हो. मराठीमध्येच निबंध लिहायचा. बरोबर. ही जी बघा भाषा 12 मैलावर भाषा बदलते म्हणतात. तुम्ही प्रत्येक आपल्या प्रमाण भाषेलाच मान्यता आहे. बाकी भाषांनाही आहे, त्याचंही साहित्य आहे. पण आपल्या करिक्युलममध्ये मराठी प्रमाण भाषेलाच मान्यता दिलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपलं लिखाण पूर्ण प्रमाण भाषेतूनच असावं. त्याच्यामध्ये आपण चुकूनही आपली बोलण्यातली भाषा, बोलीभाषा जी असते ती टाकू नये कुणीही. त्यांनी मार्क कटतील तुमचे, बरोबर आहे. कापले जातील. हो, त्याच्यामुळे हो. प्रमाण भाषेतच तुम्ही कुठलेही असा, तुम्ही कोणतीही भाषा बोलत असा, पण तुम्हाला प्रमाण भाषेतच निबंध लिहावा लागेल. म्हणजे मी आजपर्यंत हे ऐकलं नाही कधी, की आपण तुम्ही म्हणाल तुमची एक शंका असेल, की साहित्य तर असते मॅडम, वऱ्हाडी भाषेत असते, हो, हो. अहिराणी भाषेत असते, बऱ्याच कोकणी भाषेत असते. असते ना, साहित्य असतं. पण आपल्याला अ, नियम काय आहे तोच पाळायचा आहे. आपल्याला प्रमाण बरोबर. भाषेमध्येच लिहायचंय आणि तेच ग्राह्य धरलं जाईल परीक्षेमध्ये. म्हणून दुसरं भाषा लिहायची गरज नाही. आपल्याला प्रमाण भाषेतच निबंध लिहावा सगळ्यांनी. हां. बरोबर मॅडम. भरपूर खूप छान आपलं मॅडम डिस्कशन झालेलं आहे. म्हणजे मला सुद्धा याच्यातून भरपूर काही शिकायला हां. मिळालं आणि आय एम शुअर की विद्यार्थ्यांना पण भरपूर त्याच्यातून इनपुट्स मिळालेले असतील. पुढच्या वीकपासून आपले जे रेग्युलर लेक्चर्स आहेत जे सुरुवातीला मी विद्यार्थ्यांना सुद्धा सांगू इच्छितो, की सुरुवातीला जे लेखन कौशल्य आहे, निबंध लेखन असेल, सारांश लेखन असेल आणि अ, भाषांतर असेल, तर ह्या गोष्टी आपण सुरुवात करणार आहोत. आणि हं. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मराठी व्याकरण जे आहे, व्याकरणाचे म्हणजे जे नियम आहेत, अगदी म्हणजे वर्णांपासून तर मग पुढे हो, हो. संधी आणि ह्या अगदी, सगळ्या अगदी. गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. एम-पी-एस-सीचा हो, जो हो. पॅटर्न आहे, जी डिमांड आहे त्यानुसार.
त्यानुसार. बरोबर. आणि लवकरच मॅडम म्हणजे आपल्याकडे हे सुद्धा असतं मॅडम, की शनिवारी रात्री किंवा रविवारी रात्री पुढच्या आठवड्याचं पूर्ण शेड्यूल दिलेलं. ऍपवर असू द्यात किंवा टेलिग्रामवर असू द्यात, ते आपण अपलोड करतो. त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती पडेलच. जे आपले विद्यार्थी आहेत स्वप्न स्टडीजचे, ते सुद्धा त्यांना तर ह्या सगळ्या गोष्टी मिळणारच आहेत. पण मॅडम या लेक्चरमध्ये बरेचसे बाहेरचे जे विद्यार्थी आहेत, ते सुद्धा म्हणजे व्हिजिट म्हणजे एक डेमो लेक्चर म्हणूयात किंवा एक ट्राय म्हणूयात, असे सुद्धा अनेक लोक सहभागी जॉईन होतात. झालेले आहेत. बरोबर. त्यांना सुद्धा याच्यामध्ये जॉईन होता येईल. त्यांना सुद्धा मॅडम म्हणजे मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, की विद्यार्थी मित्रांनो, रविवारी सकाळी तुम्हाला स्वप्न स्टडीचं जे टेलिग्राम चॅनल आहे आणि स्वप्न स्टडीचा जो ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर आहे, याच्या स्टेटसवर तुम्हाला मराठीचं जे पूर्ण शेड्यूल आहे, पुढच्या आठवड्यापासून कशा प्रकारे आपले लेक्चर्स होणार आहेत, याचं संपूर्ण शेड्यूल तुम्हाला डिस्प्ले केलं जाईल स्वप्न स्टडीजच्या ऑफिशियल नंबरवर आणि आपल्या टेलिग्राम चॅनल्सवर. आपले जेवढेही म्हणजे सोशल मीडिया हँडल्स आहेत, त्याच्यावर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. विद्यार्थी जे स्वप्न स्टडीचे एनरोल्ड विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हे लेक्चर्स खुले असणार आहेत. पण ज्यांना विशेष करून फक्त मराठी व्याकरण आणि लेखन हा कोर्स जॉईन करायचा असेल, तर त्यासाठी सुद्धा काय प्रोसिजर असणार आहे, काय फी असणार आहे, फी स्ट्रक्चर काय असेल, ऍडमिशन कशी घ्यावी, हे सगळे डिटेल्स व्हॉट्सअपवर रविवारी सकाळी अपलोड केले जातील. त्यासाठी तुम्ही जर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल डिटेल्स, तर आपला जो ऑफिशियल नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. तर शेवटी मॅडम, मी तुमचे खूप खूप आभार मानतो, की तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये तुमचं म्हणजे तुमचं स्वतःचं म्हणजे इंडस्ट्री पण आहे, त्याच्याबद्दल पण आपल्याला काही जास्त बोलता नाही आलं. पण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं, की मॅडमनी या वयात एक स्टार्टअप सुरू केलेलं आहे. तर कधीतरी आपल्या लेक्चर्समध्ये किंवा कधीतरी सेपरेट आपण एक त्याच्यावर एक चर्चा सत्र ठेवूया, चर्चा करू आपण. खरंच, की खरंच. तुमचे काय अनुभव आहेत तुमच्या स्टार्टअप मधले आणि हां. काय काय तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू इच्छिता. हां, बरोबर आहे. त्यानंतर मॅडम मी तुम्हाला आणखीन एक रिक्वेस्ट करेल, की हां. महिला महिला सशक्तीकरण आणि महिला आरक्षण हा सुद्धा एमपीएससीला महत्वाचा टॉपिक आहे, सिलेबसचा भाग आहे, निबंध सुद्धा येऊ शकतो. तर कदाचित येणाऱ्या काही आपण दिवसांमध्ये आपण त्याच्यावर एक सेपरेट सेशन चर्चा करू. सेपरेट ठेवूयात. चर्चा करू. चालेल. मुलांना सुद्धा किंवा इन्साइट्स भेटून. हां, उतारा वगैरे पण येऊ शकतो त्याच्यावर, निबंध हो, येऊ शकतो, हो, सारांश हो. येऊ शकतो. बरोबर आहे. किंवा चालेल. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं, की हो, तुमचे काय मतं आहेत. बरोबर. मग कारण तुमच्याकडून तो समजा करंट विषय आहे सध्याचा. हो, हो. बरोबर. हं. तुमच्याकडून समजा त्यांना इन्साइट्स मिळाले किंवा इनपुट्स मिळाले, की एक प्रॉपर काय कोणत्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे हो, महिला आरक्षणात नक्कीच. आणि आपण किती मागे आहोत. मग ते कॉर्पोरेट सेक्टर मधलं महिलांचं रिप्रेझेंटेशन असू द्यात हं. किंवा शासनामधलं असू द्यात तेच ना. किंवा ओव्हरऑल जी आपली सामाजिक, आर्थिक, राजकीय जे आपली म्हणजे पटल आहे, सामाजिक पटल आहे, हां, हां. याच्यामध्ये महिलांचं जे स्थान आणि महिलांचे जे हक्क आहेत. चर्चासत्र घडवू आपण. त्याच्यात हां, मुलांनाही बोलू देऊ. त्यांचे व्ह्यू घेऊ आपण. नक्कीच मॅडम, तर नक्कीच, नक्कीच. करूया. हं, किंवा आपण असं पण करू शकतो मॅडम, की आपण हे जे मराठी लेखन कौशल्य आपण डेव्हलप करतो आहोत, हं. याच्यावर आधारित आपण एक निबंध स्पर्धा सुद्धा एक घेऊ शकतो, हो, नक्की. की विद्यार्थ्यांनी याच्यातून शिकायचं, स्किल्स डेव्हलप करायचे आणि निबंध स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. हो, आणि मग त्याच्यानुसार मग पुढे एक सेपरेट एक सेशन घेऊन आपण तो जो रिझल्ट आहे तो डिस्कस करू शकतो. बरोबर. त्यातून सराव पण होतो, वाचन सराव होतं पण होईल. एकीकडे. हो. बरोबर. आणि एक स्पर्धा असल्यामुळे एक कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट पण मुलांमध्ये तयार होईल. हो, की चालेल, तर असं चालेल. भरपूर काही करता येईल मॅडम. मॅडम करता खूप येईल. खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून तुम्ही आलात आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. धन्यवाद. सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकलं हो. आणि समजून घेतलं आणि आणि तुमचे एक रिक्वेस्ट येते आहे, की तुम्ही कविता म्हणून दाखवता, तर बऱ्याच हां, मुली कमेंट करून म्हणतायत. ते सुरुवातीलाच खरं म्हणजे आपण म्हणतो ना, निबंधाची सुरुवात आणि शेवट जरा विशेष झाला पाहिजे. बरोबर पण आहे. ठीक हो. आहे, आपण आणि सुरुवात एकदमच करू आता. हो मॅडम. हो. नक्कीच. तर मराठीचा जी भीती तुमच्या मनात आहे किंवा अ, असं वाटत राहतं, की काय ते किती कठीण आहे ते व्याकरण, कोण करेल त्याचा अभ्यास असं. तर ते सगळं काढून टाका मनातलं. सगळ्यात पहिले भीती गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर प्रेम करा त्या मराठी भाषेवर. जास्तीत जास्त वाचा. आम्ही 10व्या वर्गात असतानाच आमच्या आईने आम्हाला मृत्युंजय, ययाती सगळ्या कादंबऱ्या आणून उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचून घेतल्या होत्या. त्याच्यामुळे आम्हाला ती आवड निर्माण झाली होती. हं, ठीक आहे, हं. आताही तुम्ही वाचू शकता. फार सुंदर आहे हो मराठी साहित्य. तुम्ही वाचा एकदा. तुम्ही खरंच प्रेमात पडाल त्या मराठी साहित्याच्या. जरी तुम्ही सायन्सचे स्टुडंट असाल ना, तरीही.
तर तिला जवळ करा. आपली आई आहे ती, आपली माय मराठी आहे. तर तुम्ही जितकी तिच्या जवळ जाल, जितकं तिला वाचाल, जितकं प्रेमाने तिच्याशी वागाल, बोलाल, प्रॅक्टिस कराल, तितकं तुमचा पेपर सोपा जाईल बघा. हं. तर म्हणून कवी सुरेश भटांनी ज्या सुंदर भाषेत क्या बात है! वर्णन वाह! केलेलं आहे मराठीचं. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी. रीडिंग, लिसनिंग आणि बरोबर. ते येतंय बरं त्याच्यात त्याच्यावर बघा. त्याच्यावर किती येतंय. जुनी ते कवी आहेत आणि ऐका मुलांनो, लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक, जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. क्या बात! काहीही असलं तरी आम्ही आईला माय मराठीला आम्ही आपली आई मानतो. आणि संत ज्ञानेश्वरांनी तर फार मस्त त्या काळात बघा, किती दिवस झाले त्या गोष्टीला आता. किती सुंदर कौतुक केलेलं आहे, की माझा मराठीचा बोलू कौतुके. हं. अर्थ सांगते मी. माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. याचा अर्थ बरोबर. असा आहे, की माझ्या मराठीचं मी किती कौतुक करू, किती तिची तारीफ करू मी, किती मराठीविषयी बोलू. तिची जर अमृताशी पैज लावली, तर माझी मराठी भाषाच जिंकेल. इतकी ती सुंदर आणि रसाळ आहे. असे ते बरोबर. आपल्या मराठी भाषेबाबतीत क्या बोलतात. बात है! क्या बात है! म्हणून मग आणि त्यांनीच ती मराठी भाषा सोपी केली बरं का. आधी ही भाषा फार कठीण होती. प्राकृत भाषा म्हणायची त्याला. हं, हं. संतांनीच आपल्यासाठी ही भाषा अगदी सोपी करून आपल्या जनमानसात ती आपल्या प्रवचनाद्वारे प्रसिद्ध केली. तेव्हा आपण ती बोलायला लागलो. नाहीतर आधी संस्कृत, मग प्राकृत आणि मग मराठी. त्याच्यात मग आता बरेच उपशाखा निर्माण झाल्या मराठीच्या. बऱ्याच टाइपची भाषा बोलायला लागले लोकं. तर तरी चालेल, हरकत नाही. आपण आरामात ती करू शकतो. आरामात आपला अभ्यास करू शकतो. तर शेवटी तुमच्यासाठी म्हणून एक शेर आहे, खूप सुंदर आहे, बरं, बरं. इर्शाद, की इर्शाद. शेरच्या आधी मी एक 3 चा अर्थ सांगेल, हं. की श्रद्धा, श्रम आणि श्रेय ह्या 3 गोष्टी अशा आहेत, की ते जीवन घडवतात माणसाचं. आणि कामाप्रती श्रद्धा असावी. त्याबरोबर श्रम असावेत, म्हणजे श्रम करावेत आणि मग बघा तुम्हाला श्रेय आपोआपच मिळेल. म्हणून ह्या अगदी 3 बरोबर. गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या. आपला मोटोच ठेवायचा श्रद्धा, श्रम आणि श्रेय. क्या बात! कारण बघा पुढे चार्ली चॅप्लिन एक उदाहरण आपलं त्यांच्याविषयी सांगायचं झालं, तर ते म्हणायचे मला जीवनात खूप समस्या आहे. जशी आता आपल्या पोरांची मराठी बोलण्याची समस्या आहे, मराठी विषयाची समस्या आहे, काही जणांची इंग्लिशची आहे. समस्याच आहे ती. समस्येचे खूप पाय असतात. बरोबर. प्रत्येकाची वेगवेगळी असते. चार्ली चॅप्लिन यांची पण एक समस्या होती. एक नाही अनेक होत्या. ते म्हणतात मला अनेक अडचणी आहेत. पण माझ्या ओठांना त्या माहीतच नाही. कारण माझे ओठ नेहमी हसत असतात. तुम्ही बघता ना चार्ली चॅप्लिनला हो, हो. हसताना नेहमी आणि म्हणून मग एक शेवट आपण एका शेरानी करू. एका शायराने म्हटलंय, की "यूँ ही नहीं होती हाथ के लकीरों में आगे उंगलियाँ, यूँ ही नहीं होती हाथ की लकीरों में आगे उंगलियाँ, रब ने भी किस्मत के पहले मेहनत लिखी है, क्या बात है! क्या रब बात ने है! भी किस्मत के पहले मेहनत लिखी है." आला ना लक्षात सगळ्यांचा अर्थ? हां. म्हणजे तुमची बोटं आधी आहेत, लकीर नंतर आहे. हो, आधी हो. मेहनत, मग भाग्य, मग नशीब, मग तुम्हाला मिळेल. म्हणून तुम्ही अगदी न भिता, न तक्रार करता, न कंटाळा करता, कंटाळा शब्द डिक्शनरीतून काढून टाकायचा आणि अगदी अ, जोमाने अभ्यासाला लागायचं आणि आपलं ध्येय प्राप्त करायचं. एवढंच खूप, माझं म्हणणं खूप सुंदर, खूप सुंदर मॅडम. म्हणजे तुम्ही नॉलेज तर दिलंच. आहे. त्याच्यानंतर भाषेचं सौंदर्य पण समजून सांगितलं. हां, ते हां. कसं इम्प्रूव्ह करायचं ते पण समजून सांगितलं. आणि जाता-जाता मुलांना इतकं मोटिव्हेट केलं, की मला असं वाटतं, की आता मुलं अक्षरशः पेटून उठतील. नाही आणि करायचंच. हं. जिद्दीने पेटून करायचंच. करायचंच म्हणजे करायचंच. भ्यायचंच नाही कशाला. अरे काय भ्यायचं? आपलंच आहे ते सगळं. जे आपलं आहे त्याला काय भ्यायचं? आपण करायचं. छान होईल. सगळं व्यवस्थित होईल अगदी. एक नक्कीच, टार्गेट नक्कीच. ठेवायचं आणि कंप्लीट करायचं. चालेल. विद्यार्थी मित्रांनो, भरपूर म्हणजे 1.5 तासाचं आपलं सेशन असतं, पण भरपूर वेळ झालेला आहे. अ, आता इथे आपण थांबूयात. मॅडमला सुद्धा मॅडमचं पुढचे शेड्यूल आहेत. मॅडम पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि पुढच्या वीकमध्ये मग आपल्या शेड्यूल प्रमाणे आपण या सगळ्या खूप गोष्टी खूप सुरू. धन्यवाद तुमचे थँक यू मॅडम. सगळ्यांचे. थँक यू, थँक यू. नमस्कार. थँक थँक यू सो मच.